नमस्कार, आपण पाहत आहात बंजारा लाईव्ह। पाहूयात आजच्या ठळक बातम्या। शाळेतील विद्यार्थी कलावंताच्या आनंदावर विरंजन टाकणारी एक घटना जिंतूर शहरातून येत आहे। प्रजासत्ताक दिनी कलावंत विद्यार्थी भारतीय मायापासून मुकणार, भारतीय मायाची सांस्कृतिक परंपरा होणार खंडित, विद्यार्थ्यांमधील शिगेला पोहोचलेली उत्सुकता थंडावली। जिंतूर नगर परिषदेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेले भारतीयमय सांस्कृतिक कार्यक्रमाची परंपरा यावर्षी खंडित झाली आहे। परिणामी कलावंत विद्यार्थी आत्मविष्काराला मुकणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये भारतीयमय विषयी शिगेला पोहोचलेली उत्सुकता थंडावली आहे। जिंतूर शहर हे एक ऐतिहासिक शहर असल्याने तालुक्यातला सांस्कृतिक वारसा आहे। या वारशाच्या परंपरेला अबाधित ठेवण्यासाठी सन 2000 साली नगराध्यक्ष सबिया बेगम फारुकी यांच्या कार्यकाळात प्राध्यापक सदानंद पुंडगे यांच्या पुढाकाराने नगर परिषदेमार्फत शाळकरी विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय भारतीयमय सांस्कृतिक कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती। पण ही परंपरा 2 वर्षे सुरू होती। त्यानंतर ही परंपरेला तब्बल 10 वर्षे खंडित झाली होती। मध्यंतरी नगराध्यक्ष सचिन गोरे यांच्या पुढाकाराने भारतीयमय खंडित झालेली परंपरा सुरू करण्यात आली। तेव्हापासून आजतागायत ही परंपरा अखंडपणे सुरू होती। पण चालू वर्षात सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांच्या अंतर्गत नाराजीमुळे प्रजासत्ताक दिनी होणारा भारतीयमय सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे। परिणामी विद्यार्थ्याच्या सांस्कृतिक जडणघडणीला खीळ बसणार आहे। शिवाय मागील 1 महिन्यापासून भारतीयमय पूर्वतयारी म्हणून विद्यार्थी विविध सांस्कृतिक प्रकारचा सराव करीत होते। त्यांच्या ह्या उत्साहाला खीळ बसली आहे। प्रतिनिधी रामदास आडे, बंजारा लाईव्ह, जिंतूर, परभणी। मी आपल्या चॅनलमार्फत जिंतूर शहरातील शहरवासियांना उद्याच्या 26 जानेवारीच्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त निमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आपण जो आता म्हणजे उद्याचा कार्यक्रम होणार आहे, भारतीयमची सुरुवात जिंतूर नगरपालिका आदरणीय आमदार बोर्डीकर साहेबांच्या काळात आमच्याकडे ज्यावेळेस नगरपालिका होती त्यावेळेस आम्ही भारतीयमची सुरुवात या उद्देशाने केली की जिंतूर शहरातील विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक, पूर्ण शाळा आणि येणारा प्रेक्षक वर्ग एक 26 जानेवारीच्या माध्यमातून आनंदोत्सव साजरा करण्यासाठी एक सांस्कृतिक कार्यक्रम व्हावा, त्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, एक व्यासपीठ मिळावं आणि तो आनंदी सोहळा एक दिवस पूर्ण आपण साजरा करण्यात यावा, या माध्यमातून तो भारतीयमचा उपक्रम आपण सुरू केला आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण त्या कार्यकाळामध्ये आम्ही तो भारतीयम उपक्रम राबवला। आता तुमच्या मार्फतच मला कळालं की उद्याचा कार्यक्रम होणार नाही, तर म्हणत ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे की ह्या चांगल्या कार्यक्रमाला हे बंद करणं म्हणजे हे जिंतूर शहरातील, जिंतूरचे सांस्कृतिक प्रेमी आहेत, जिंतूरचे विद्यार्थी आहेत, जे शिक्षक वृंद आहेत, जे पालक आहेत, तर म्हणजे ह्या सगळ्यावरच हा अन्याय आहे आणि ही चांगली गोष्ट नाही। सांस्कृतिक वारसा लाभावा म्हणून जिंतूर शहराने ही सुरुवात आम्ही त्या काळात आदरणीय आमदार बोर्डीकर साहेबांच्या आणि आदरणीय गंगाधर बोर्डीकर साहेबांनी जी भारतीयमचे आम्हाला मार्गदर्शनानुसार आणि आदरणीय आमच्या युवा नेत्या मेघनादिनी साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नगरपालिकेमध्ये सुरू केली होती। त्यावेळेस मी परीक्षक म्हणून शिरूचे काही जे सर बोलले होते, खरं म्हणजे जिल्ह्यामध्ये ओळख शिरूची सांस्कृतिक आणि कला क्रीडाच्या बाबतीमध्ये शिरूची ओळख होती, पण त्यांनी सुद्धा जिंतूर नगरपालिकेने आम्ही त्यावेळेस भारतीयमची सुरुवात 2012-13 केली। त्यांनी कौतुक केले की शिरूर सुद्धा इतकी सुंदर आणि चांगले कार्यक्रम होत नाहीत। त्यांच्या कौतुकाने आपल्या शहरातील त्या सगळ्या कार्यक्रमाला एक थाप मिळाली होती आणि त्याच थापेच्या आणि त्याच जोरावर आम्ही चांगले कार्यक्रम त्या काळामध्ये घेतले। ही आजची गोष्ट तुमच्या मार्फत मला कळली, खरंच ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि याच्यापेक्षा वाईट काही होऊ शकत नाही। चांगल्या कार्यक्रमाला असं बंद करणं याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम कसं घेते त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे होता, कारण गेल्या माझ्या माहितीनुसार 15 ते 20 दिवसापासून काही शाळा याचा सराव करीत होत्या, काही विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यांचे पालक। खरं म्हणजे विद्यार्थी शाळा सराव करणार नाही, तर कारण त्या विद्यार्थ्यांना जो कला, क्रीडा, साहित्य त्या क्षेत्रामध्ये त्यांना जे काही घरून मदत लागते, म्हणजे त्यांच्या ड्रेसिंगच्या स्वरूपात असेल, त्यांचे काही साहित्याच्या स्वरूपात असेल, आर्थिक जो काही भार पालकांना सोसावा लागतो त्याची मदत त्या विद्यार्थ्यांना, त्याच्या माध्यमातून सकाळी विद्यार्थी 5:30-6 पासून लेझिम असेल, मानवी कवायती असतील, शासकीय सामूहिक नृत्य असेल, या सगळ्या माध्यमातून हे कार्यक्रमाची 15 ते 20 दिवसात तयारी करत होते आणि आज त्यांच्या ह्या सगळ्या उत्साहावर खरं म्हणजे विरजन पडलं आणि याच्यापेक्षा दुर्दैवी काही मार्गदर्शनाखाली आणि त्यावेळेचे तत्कालीन नगराध्यक्ष माननीय सचिनजी गोरे साहेब यांनी उत्कृष्ट पद्धतीचा जिंतूर शहरात सांस्कृतिकतेची जोपासना व्हावी या चांगल्या उद्देशातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून भारतीयम सारख्या एका सांस्कृतिक कार्यक्रम सुरू केला, ज्यामध्ये जिंतूरच्या सर्व शाळा सहभागी होत होत्या।
आणि आज तो कार्यक्रम रद्द होत आहे. ही खूप मोठी एक खेदाची बाब आहे आणि ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये महत्त्वाचा वाटा असणारा भारतीयम जर बंद होत असेल तर निश्चितच जिंतूर सारख्या या सांस्कृतिक शहरामध्ये एक विचार करण्यासारखी बाब असून या गोष्टीचा एक खेदजनक वाटतो आणि या बाबीचा गांभीर्याने विचार करून हा कार्यक्रम निश्चितच सुरू करण्यात यावा. एक चांगला कार्यक्रम माननीय बोर्डीकर साहेब आणि त्यावेळेचे तत्कालीन नगराध्यक्ष सचिनजी गोरे साहेब, नगरपालिकेचे सर्व सन्माननीय सर्व सदस्य यांनी एक चांगल्या पद्धतीचा जो उपक्रम सुरू केला होता त्या उपक्रमाला आज कुठंतरी खीळ बसत आहे. म्हणून आम्हाला सुद्धा या बाबीचं दुःख होत आहे आणि म्हणून माझी एका सर्वांना विनंती आहे आणि मी सुद्धा एका संस्थेतील मुख्याध्यापक म्हणून या बाबीचा एक खेद व्यक्त करतो आणि पुढील काळामध्ये हा कार्यक्रम सुरू करण्यात यावा अशी एक मी या निमित्ताने आपल्याकडच्या मुलांनी याची सराव केला होता, प्रॅक्टिस केली होती का भाग घ्यायची? आमचा सराव तर पूर्ण वेळ चालूच असतो कारण जानेवारी महिना हा एक सांस्कृतिक जडणघडणीचा महिना म्हणून आम्ही याच्याकडे पाहत असतो. आम्ही सुद्धा तालुकास्तरीय समनृत्य स्पर्धा शाळेत आयोजित करत असतो. आमचं यावर्षीचं 4थं वर्ष आहे. जिल्ह्याच्या लोकनेत्या मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी आम्ही तालुकास्तरीय समनृत्य स्पर्धा घेत आहोत. यावर्षीचं आमचं 4थं वर्ष आहे. आमची तर तयारी निश्चितच असते आणि आम्ही आयोजक म्हणून आमची शाळा त्यात सहभागी नसते, परंतु आमची तयारी ही 100%